आज तुमची केस होती, आज तुमच्या वकिलांनी आर्ग्युमेंट केलेले आहे, त्यांच्या वकिलांनी आर्ग्युमेंट केलेलं आहे. तुम्ही सुद्धा कोर्टामध्ये स्वतः उभे राहून बोलण्याचा तुम्ही प्रयत्न केला, तुम्ही तुमचं म्हणणं जजपर्यंत पोहोचवलं. काय तुमचं म्हणणं आहे आणि काय वाटतंय, कधी तुमच्या बाजूने निकाल लागेल का? 100% माझी बाजूने निकाल लागणार आहे. जसे की तुम्ही स्वयं बघितलेला आहे की त्यांचे वकील असे जसे भडबडा गए थे, क्योंकि इतके पुरावे मी सादर केलेले आहे की मी 96 पासून बायको आहे आणि आता तो मी रिकॉर्डिंग पण सादर केलेली नाही आहे. मी विसरली होती, रिकॉर्डिंग पण सादर करणार आहे. रिकॉर्डिंग पण माझ्याकडे आहे. तो आज जसे की त्यांचे आणि माझे वकीलचा युक्तिवाद झालेला आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही सगळे पूर्ण पुरावे सादर केलेले आहे की मी बायको आहे आणि मी फक्त बायको नाही, प्रथम बायको आहे मी, असं पुरावे पूर्ण सादर केलेले आहे. पण त्यांचं असं म्हणणं आहे की ते पुरावे जे आहेत ते खोटे आहेत, ज्याच्या सह्या ज्या आहेत त्या वेगवेगळ्या आहेत प्रत्येक डॉक्युमेंटवर धनंजय मुंडेंच्या, त्यांचं म्हणणं आहे. नाही, वसियतनामा जो तुम्ही सादर केलेला आहे तो कायदेशीर पुरावा नाहीये, कारण त्याच्यावर एकच सही आहे, दुसरी सही नाही असं नाही. तुम्ही बघू शकता, हे जे सही आहे, हे जे वसियतनामा आहे याच्यावरती त्यांनी स्वयं लिहून दिलेला आहे की करुणा मुंडे पहिली पत्नी, आणि याच्यावरती जे सही आहे त्यांच्या अंगुठ्याचा निशाण पण आहे. असं वेग काही नाही आहे. हे धनंजय मुंडे एक मंत्री आहे आणि 2016चा हे वसियत पत्र आहे आणि याच्यावरती मंत्रीची जे साईन आहे, कोई अशी वेगळी साईन नाही आहे आणि त्यांच्या अंगुठ्याचा निशाण पण आहे. आणि त्यांच्या जे आहे, त्यांच्या जे मेन कल्प्रिट धनंजय मुंडेला आज घरामध्ये बसावणारा जे व्यक्ती आहे, ज्यांच्यामुळे आज मी रोडवरती आली आहे आणि धनंजय मुंडे घरामध्ये बसलेला आहे, ते राज घनवट, त्यांच्या व्यक्तीची साईन आहे. आणि माझे जे व्यक्तीची साईन होणार होती ते तर मी असंच ठेवली की चलो जाऊ द्या, कधी पण आपण करू शकतात. माझी बहीण विटनेस आहे याच्यामध्ये, यावेळी माझी बहीण पण होती आणि असंच नाही आहे हे पुरावा. आणि हे तर खूप छोटा पुरावा आहे का. एक होम लोन आहे आमच्या, त्या होम लोन मध्ये गॅरंटर आहे धनंजय मुंडे हस्बंड म्हणून, आणि ते 1250च्या गॅरंटर फॉर्म जे आहे असंच तुम्ही कोणालाही लिहू देऊ शकत नाही. हस्बंड म्हणून गॅरंटर आहे, काढा तुम्ही ते. करुणाजी, जे स्वीकृती पत्र दिलेलं आहे आणि जो वसियतनामाची सही आहे, या दोन्ही सह्यांमध्ये फरक दिसून येतो. कोणता काय स्वीकृतीनामा जो आहे आणि जो वसियतनामा आहे, या दोन्ही कागदपत्रांमध्ये धनंजय मुंडेंच्या ज्या सह्या नाही, सही सेम नाही. फरक काही नाहीये. एक मिनिट फरक काही नाहीये. नाही फरक काही, एक मिनिट फरक काहीही नाहीये. नाही, एक मिनिट ये बघा नाही तुम्ही हे बघा, एक मिनिट हे बघा, हे स्वीकृती पत्र आहे आणि याच्यावरती पण ते मंत्रीची ही साईन आहे. आणि एक और गोष्ट, हे फक्त साईन नाही आहे, त्याच्यावरती अंगुठ्याचा निशाण पण आहे. अंगुठ्याचा निशाण पण नाहीये. मी कोई लहान किंवा अशी गावची महिला नाहीये, मी एक सुशिक्षित महिला आहे आणि लढणं मी खूप चांगल्या पद्धतीने जाणते. आणि जरी मी खोटी होती, माझ्याकडे पुरावे होत नसते, तो मी आज मीडियावरती आली नसती आणि आज कोर्टामध्ये मी गेलेली आहे, धनंजय मुंडे नाही गेलेला आहे. आणि धनंजय मुंडेने, मी अगोदर पण सांगितलेलं आहे की धनंजय मुंडेला हे मुद्दा दाबायचा होता, त्याच्यासाठी मी वेळोवेळ सांगते, हायकोर्टामध्ये आमच्या कन्संट्रम आहे, तुम्ही काढा. 50 कोटीची मला ऑफर होती त्याच्यावरती, तरी पण तुमचं समाधान नाही होते. तो मी जज साहेबांना सांगणार आहे, माझ्या नार्कोटेट सगळी पूर्ण महाराष्ट्राची जनताच्या समोर करा, क्योंकि मी खरी आहे, मी पहिली बायको आहे, त्याच्यासाठी माझा लढा आहे. हे 2 लाख 15 लाख तो मिळेल नाही मिळेल माझा काही फरक पडणार नाही. मी स्वयं आपला चटणी भाकरी खाऊन जीव शकते, पण जे माझा टेक मार्क आहे की धनंजय मुंडेची मी पहिली बायको आहे म्हणजे आहे, याच्यामध्ये काहीही गैरबदल नाही. आणि माझ्याकडे सगळे इतके पुरावे सादर केलेले आहे, 2-3 पेज नाही, इतके पुरावे सादर केलेले आहे मीडियावरती, इतके 2-3 पेज नाहीये फक्त बघा. आणि कशासाठी, कोणत्या लोकांच्यासाठी आमच्या हे झालेलं आहे, हे घरचे पूर्ण विश्व माझ्या सोबत फिरलेला आहे धनंजय मुंडे, माझा नवरा, क्योंकि माझ्यावरती प्रेम होता. तुम्ही सगळे त्यांचे पासपोर्ट बघा, माझे विजा लावलेले आहे, याच्यामध्ये पूर्ण वर्ल्डचे, पूर्ण विश्व आम्ही फिरून आलेलो आहे.
राजश्रीला एक कुठेतरी कोण्यामध्ये घेऊन गेला नाही. क्यों? क्योंकि त्याच्यावरती फक्त ते आर्टिफिशियल लग्न होता त्यांच्या. हा, आणि ते काय म्हणले त्यांचे वकील, कॉन्क्यूट बाई ते राजश्री आहे, मी नाही. माझ्यासोबत 98-6 पासून लग्न केलेला. राजश्रीचे कोणते लोन मध्ये धनंजय मुंडे गॅरंटर नाहीये, पण माझे लोन मध्ये गॅरंटर आहे धनंजय मुंडे. राजश्री व धनंजय मुंडेचा जॉईंट अकाउंट नाही आहे, माझ्यासोबत धनंजय मुंडेचा जॉईंट अकाउंट आहे.